ರಸ್ತೆ ಸಾರಿಗೆ ಮತ್ತು ಹೆದ್ದಾರಿ ಸಚಿವ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಅವರು ಮೇ 10ರಂದು ನಡೆಯಲಿರುವ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಗೆ ಬಿಜೆಪಿಯ ಪ್ರಚಾರಕ್ಕಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಾಗವಾಡ ತಾಲೂಕಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದರು. ತಮ್ಮ ಭೇಟಿಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಡ್ಕರಿ ಅವರು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಎಥೆನಾಲ್ ನೀತಿಯನ್ನು ಎತ್ತಿ ತೋರಿಸಿದರು ಮತ್ತು ಎಥೆನಾಲ್ ಅನ್ನು ಜೈವಿಕ ಇಂಧನವಾಗಿ ಬಳಸುವುದನ್ನು ಶ್ಲಾಘಿಸಿದರು. ಇದು ರೈತರ ಆದಾಯವನ್ನ ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ಇಂಗಾಲದ ಹೊರಸೂಸುವಿಕೆಯನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡುತ್ತದೆ. ಜೈವಿಕ ಎಥೆನಾಲ್ ಅನ್ನು ಇಂಧನವಾಗಿ ಬಳಸುವ ಫ್ಲಕ್ಸ್ ಇಂಜಿನ್ಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲು ಮೋಟಾರ್ ವಾಹನ ಕಂಪನಿಗಳ ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನು ಅವರು ಶ್ಲಾಘಿಸಿದರು. ಇದು ಶುದ್ಧ ಇಂಧನವನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸುತ್ತದೆ. ಗಡ್ಕರಿ ಅವರ ಪ್ರಚಾರ ಸಭೆಯು ರಾಜ್ಯದ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ ಮತ್ತು ರಸ್ತೆ ಜಾಲಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ವಿವಿಧ ವಿಷಯಗಳ ಮೇಲೆ ಕೇಂದ್ರೀಕರಿಸಿದೆ. ಉದ್ಯಮಗಳು ಮತ್ತು ಉದ್ಯಮಿಗಳು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಲು ಅನುಕೂಲಕರ ವಾತಾವರಣವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಲು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದೊಂದಿಗೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಅಗತ್ಯವನ್ನು ಅವರು ಒತ್ತಿ ಹೇಳಿದರು. ಪ್ರಸ್ತುತ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿರುವ ಬಿಜೆಪಿಯು ತನ್ನ ಸ್ಥಾನವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಂಡು ತನ್ನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಸೂಚಿಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಲು ಆಶಿಸುತ್ತಿದೆ. ಮೇ 10ರಂದು ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ಮತ ನೀಡಿ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ಆರಿಸಿ ತರಬೇಕೆಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದರು. हमारे लोकप्रिय उम्मीदवार श्रीमंत बाला साहेब पाटिल जी, महाराष्ट्र के पूर्व मंत्री श्री जय कुमार जी रावल जी, हमारे जिले के अध्यक्ष डॉक्टर राजेश निर्ली जी, मंच पर उपस्थित सभी सम्मान्य अतिथिगण और उपस्थित सभी भाई और बहनों, ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಮನಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಗಳು. मी आपल्या सगळ्यांना नमस्कार करत आहे. मुझे बहुत खुशी हुई है कि मुझे एक क्षेत्र में आने का मौका मिला. मैं जब बेलगांव से आ रहा था और ऊपर से नीचे जब देख रहा था तो सब जगह गन्ना ही गन्ना मुझे देखने के लिए मिला. गन्ना उत्पादक किसानों की रक्षा करने के लिए प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारी सरकार ने इथेनॉल की पॉलिसी लाई. हमारे किसानों को अन्नदाता कहा जाता है क्योंकि देश के लिए जितना अनाज लगता है वो हमारे देश का किसान देता है. पर मोदी जी की सरकार आने के बाद हम सब लोगों ने ये संकल्प किया कि किसान अब केवल अन्नदाता नहीं होगा तो किसान ऊर्जादाता भी होगा. आप सबको शायद पता होगा या नहीं, मुझे पता नहीं, पर इस देश में जो फॉसिल फ्यूल है, पेट्रोल, डीजल और गैस, 16 लाख करोड़ रुपए हम इसके लिए खर्चा करते हैं. हमारा 80% पेट्रोल, डीजल और गैस आयात होता है और हमने ये तय किया कि अब देश का किसान पेट्रोल, डीजल और फॉसिल फ्यूल का पर्याय देगा. मुझे बहुत खुशी हुई कि 2004 से मैं मिशन के रूप में इसके पीछे लगा था. जब अटल बिहारी वाजपेयी जी की सरकार थी तो पेट्रोलियम मंत्री राम नाईक जी के नेतृत्व में अटल जी ने मुझे ब्राजील भेजा था. ब्राजील में इथेनॉल बड़े प्रमाण पर तैयार होता है. वहां 2-2 हजार एकड़ गन्ना लगता है और गन्ने से चीनी भी बनती है और इथेनॉल भी बनता है.
हमारी सरकार में हमने निर्णय किया कि हम 20% इथेनॉल पेट्रोल में डालेंगे। और मुझे इस बात की खुशी है कि पेट्रोल में इथेनॉल डालने के बाद हमने देश में कम से कम 40,000 करोड़ रुपए का फायदा हमारे देश का करके दिया है। इथेनॉल से प्रदूषण भी कम होता है, इंपोर्ट सब्स्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव, पोल्यूशन फ्री और इंडिजिनियस। बहनों और भाइयों, मैं ट्रांसपोर्ट का मंत्री हूं और अभी मैंने ये तय किया है कि हमारे गांव में जो स्कूटर, मोटरसाइकिल और ऑटो रिक्शा चलती है वो 100% इथेनॉल पर चलेगी। पेट्रोल का भाव 120 रुपए लीटर है और इथेनॉल का भाव केवल 60 रुपए लीटर है। ग्राहकों का भी फायदा होगा। बजाज, टीवीएस और हीरो कंपनियों ने अपने स्कूटर और मोटरसाइकिल फ्लेक्स इंजन में तैयार की है। इतना ही नहीं तो अब टोयोटा कंपनी ने अपनी गाड़ियां फ्लेक्स इंजन में लाई है जो 100% बायो इथेनॉल पर चलेगी। आपको पता होगा कि टोयोटा कंपनी की एक कैमरी नाम की गाड़ी है जो 60% पेट्रोल पे चलती है और 40% बिजली तैयार करती है। अब पेट्रोल के बजाय 60% केवल इथेनॉल उपयोग में आएगा और उसी से 40% बिजली तैयार होगी और किसानों ने तैयार किए हुए इथेनॉल पर अब कार चलेगी, ट्रक चलेगी, बसेस चलेगी। इतना ही नहीं तो स्कूटर चलेगी और ऑटो रिक्शा चलेगी। हमारे नागपुर शहर में जहां का मैं सांसद हूं, वहां इथेनॉल पर चलने वाली 25 बसेस चलती थी। और इसलिए इस देश का किसान अन्नदाता के समय ऊर्जादाता बनना ये समय की आवश्यकता है। हमारे देश में चावल सरप्लस है, गेहूं सरप्लस है, मक्का सरप्लस है, शुगर सरप्लस है। हमारा गेहूं सस्ता है, ब्रेड बिस्किट महंगे हैं। कपास सस्ता है, कपड़ा महंगा है। हमारे संतरे, मौसम्बी, नींबू सस्ते हैं, उसका जूस महंगा है। इतना ही नहीं तो बड़े शहरों में बर्तन मांजने के लिए जो मिट्टी मिलती है उसका भी भाव 15 रुपए और 20 रुपए किलो है, पर आज गेहूं और चावल की कीमत उसके बराबर हुई है। इसका कारण यही है कि हम ग्लोबल इकोनॉमी में है। डिमांड एंड सप्लाई के साथ भाव तय होते हैं। ब्राजील में कितनी चीनी तैयार हुई, इसके आधार पर दुनिया के मार्केट में शक्कर के भाव तय होते हैं। हमारे अर्जेंटीना में कितना सोयाबीन तैयार हुआ है, उसके ऊपर तेल के भाव तैयार निश्चित होते हैं। अमेरिका में कितना कॉर्न हुआ है, इसके ऊपर कॉर्न के भाव निश्चित होते हैं। मुझे बहुत खुशी हुई कि आपके यहां जिधर उधर गन्ना और चीनी मिले मैं देख रहा था। हमारे देश में चीनी की रिक्वायरमेंट है 280 लाख टन और हम चीनी तैयार करते हैं 360 लाख टन और पिछले साल का बकाया 60 लाख टन, यानी 140 लाख टन चीनी हमारे यहाँ ज्यादा की तैयार होती है। यह अच्छा हुआ कि ब्राजील में सूखा पड़ा, जिसके कारण हमारी चीनी एक्सपोर्ट हो सकी और जिसके कारण आज गन्ना उत्पादक किसान और हमारे कारखानदार जो है उनके चेहरे पर हंसी है। बहनों और भाइयों, हमें पर्याय ढूंढने होंगे। अब जो डिस्टिलरी हो रही है उससे जो स्पेंट वॉश निकलता है, उससे पोटैश का खाद निकलता है। हमारे देश में हम पोटैश इंपोर्ट करते हैं। अब हमारे किसान पोटैश तैयार करेंगे और हमारे देश को पोटैश आयात करने की जरूरत नहीं पड़ेगी। मराठी में बोलना है। आपल्या देशामध्ये आता पोटॅश आयात करण्याची जरूरत नाही पडणार। आमच्या देशामध्ये
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या ट्रॅक्टर, बसेस, ट्रक या आता CNG वर चालायला लागल्या. मी माझ्या लोकसभा मतदार क्षेत्रात प्रयोग केला. CNG चे 2 पंप आहे आणि CNG ला लिक्विफाय केलं म्हणजे LNG होतो. कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहेत गाडगे संग्राम सिंग, त्यांनी त्या ठिकाणी आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्या इथे जो मिथेन गॅस तयार होतो डिस्टिलरीमध्ये, त्याच्यापासून बायो CNG तयार केला आणि आता ट्रक, बसेस त्याच्यावर चालायला लागतात. मी आपले उमेदवार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांना विनंती केली की तुम्ही पण आता तुमच्या कारखान्यामध्ये CNG तयार करा. या भागात कारखान्यात येणारे ट्रक, बसेस, ट्रॅक्टर हे CNG वर कन्वर्ट करा, म्हणजे प्रत्येक ट्रॅक्टर असणाऱ्या शेतकऱ्याचा वर्षाचा कमीत कमी 1 लाख रुपयापेक्षा जास्त फायदा मिळेल, कारण CNG स्वस्त आहे आणि डिझेल महाग आहे. त्यांनी मान्य केलं. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपली गावं समृद्ध आणि संपन्न करायची आहे. महात्मा गांधी म्हणायचे की आपला देश गावात राहतो. पण ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी 85% जनता गावामध्ये राहत होती. पण आज गावात राहणारी जनता 65% आलेली आहे. ही 30% जनता मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर या शहरात का गेली? खुशीने नाही गेली, तर पोटा करता गेली, रोजगारा करता गेली. गावात जायला रोड नाही, प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नाही, गावात चांगला दवाखाना नाही, गावात चांगली शाळा नाही. शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाही, शिक्षक असेल तर बिल्डिंग नाही, दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही, आणि तिन्ही असेल तर शिक्षण नाही. गावातल्या दवाखान्याची अशी हालत होती की डॉक्टर असेल तर नर्स नाही, नर्स असेल तर डॉक्टर नाही, दोन्ही असेल तर औषधं नाही, आणि तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल, अशी दवाखान्याची हालत होती. पण आम्ही ठरवलं आहे की ही परिस्थिती बदलवायची आहे. गावात चांगले रस्ते झाले पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले. मी त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो. त्यावेळी मी मुंबई शहरामध्ये 55 उड्डाणपूल बांधली, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला. एवढंच नाही तर वरळी बांद्रा समुद्रातला ब्रिज बांधला, आणि एका दिवशी सांगलीला येऊन मी 4 पुलाची सुरुवात केली होती. हा म्हैसाळचा आरोबी होता, मिरजचा तो, 4 ब्रिज एका दिवशी बांधून सुरुवात केली होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की आता हिंदुस्थान मधल्या प्रत्येक गावाला जोडला जाणारा रस्ता तयार झाला पाहिजे, तू ही योजना तयार कर. त्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली. मी 4-5 महिने काम केलं. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर, नाबार्डचे अध्यक्ष हे सगळे माझ्या कमिटीमध्ये होते. मी अटल बिहारी वाजपेयींना रिपोर्ट दिला आणि त्यांना विनंती केली की हिंदुस्थान मधल्या 6 लाख गावांना, त्यातल्या जवळपास 10% गावांना फक्त पक्का रस्ता है. अटल जी, हिंदुस्तान के तकदीर को बदलने का मौका आपको मिला है. आप निर्णय करो और हिंदुस्तान के हर गांव को मजबूत रास्ते से जोड़ दो, और इसलिए ये योजना मैं आपको देता हूं. मी त्यांना योजना सोपवली नावासहित, आणि 15 दिवसाच्या आत देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांनी लाल किल्ल्यावरून त्या योजनेची घोषणा केली. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ज्याच्यामुळे तुमच्या अनेक गावात रस्ते झाले. आता अनेक गावात चांगल्या शाळा आहेत, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत आहे, आपण पाण्याची व्यवस्था केली आहे,
या भागामध्ये मी वरतून बघितलं, सगळीकडे पाणीच पाणी होतं. शेतकऱ्यांना काय पाहिजे? पाणी पाहिजे, धरणं बांधायची आहे. मी आता श्रीमंत पाटील साहेबांना सांगितलं की मला 6 डिलीट मिळालेल्या आहे, डॉक्टरेट. त्यातल्या 4 डॉक्टरेट ॲग्रिकल्चर सायन्समध्ये मिळाल्या आणि त्यातली पंजाबराव कृषी विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद, महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरी आणि स्वामी दयानंद आर्य कन्या युनिव्हर्सिटी नांदेड, गालगोटिया युनिव्हर्सिटी उत्तर भारतातली मोठी आहे ती, आणि SBM युनिव्हर्सिटी तामिळनाडूची, आणि त्यातली 2 डिलीट जे आहेत त्या ॲग्रिकल्चर सायन्समध्ये आहे. मी स्वतः वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो. आपल्या या सगळ्या नद्या जोडण्याचा मी कार्यक्रम तयार केला. 48 प्रकल्प तयार केले. ज्या ठिकाणी पाण्याची देशात कमी नाही आहे, देशात पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. आणि म्हणून आंध्र प्रदेशमधलं पोलावरम धरण बांधण्याकरता 60,000 कोटी रुपये दिले. गोदावरीचं पाणी 1300 TMC समुद्रात चाललं होतं. मी 2 योजना तयार केल्या होत्या की गोदावरीचं जे पाणी होतं ते गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये, कृष्णेचं पेनारमध्ये आणि पेनारचं कावेरीमध्ये टाकून तामिळनाडूच्या शेवटपर्यंत नेण्याची योजना केली होती. ती योजना जर पूर्ण झाली तर तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पाण्याचा विवाद राहणार नाही. पण त्याचबरोबर मी श्रीमंत बाळासाहेब पाटलांना विनंती केली की आपण पाण्याच्या या क्षेत्रामध्ये एक नवीन योजना राबवा. धावणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा, गावातलं पाणी गावात, शेतातलं पाणी शेतात आणि घरातलं पाणी घरात. हे जर आपण केलं तर प्रत्येकाच्या विहिरीवर 24 तास विहीर चालेल आणि पाण्याची टंचाई राहणार नाही. माझ्याकडे 3 विहिरी आहे. मी समोरच्या नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. पहिले 1.5 तास पंप चालायचा, आता पंप 24 तास चालतो. मी माझ्याकडे ऊस लावला, मला एकरी 85 टन ऊस झाला आणि मी आता 3 साखर कारखाने चालवतो. पण तुमच्यासारखी स्थिती विदर्भात नाही आहे. 22 साखर कारखान्याचं दिवाळं पिटलं, सगळे दिवाळं पिटले, फक्त आमचेच कारखाने सुरू आहे. पण मला विश्वास आहे की ऊस वाढेल, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि शेतकरी आत्महत्या करणार नाही. माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, या देशातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. गावं समृद्ध झाली पाहिजे, संपन्न झाली पाहिजे. स्मार्ट शहरं जशी झाली, स्मार्ट सिटीच्या बरोबर स्मार्ट विलेजेस पण झाली पाहिजे. गावात चांगल्या शाळा असल्या पाहिजे, गावात स्वास्थ्य विषयक सुविधा असल्या पाहिजे. हे सगळं करण्याचा कार्यक्रम आमच्या सरकारने हातात घेतलेला आहे. कर्नाटकचं राज्य सरकार आणि भारत सरकार जर दोन्ही एकही पक्षाचं असलं आणि डबल इंजिन लागलं तर बुलेट ट्रेनच्या गतीने कर्नाटकचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं समर्थन भारतीय जनता पार्टीला मिळालं पाहिजे. आज प्रधानमंत्री मोदीजींनी एक स्वप्न बघितलं आहे की $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची आहे. आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली हिंदुस्थान, गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण करणारा हिंदुस्थान, जगातली नंबर 1 ची आर्थिक महाशक्ती असा हिंदुस्थान हा बनवायचा आहे. आपण श्रीमंत देशाचे श्रीमंत नागरिक आपल्याला बनायचा आहे आणि त्याकरता देशाला समृद्ध आणि संपन्न करायचा आहे. देशात चांगले रस्ते असले पाहिजे, देशात 24 तास वीज असली पाहिजे, देशात दळणवळणाची साधनं असली पाहिजे, देशाच्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, ड्रीप इरिगेशन सगळ्या शेतकऱ्याकडे असलं पाहिजे, फळं फुलं भाजीपाला निर्यात झाला पाहिजे आणि शेतकऱ्याची प्रगती आणि विकास होऊन त्याच्या हातात जर 2 पैसे जास्त आले तर स्मार्ट विलेजेस देखील झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे जर करायचं असेल तर चांगलं सरकार पाहिजे. मला आनंद आहे
की श्रीमंत बाळासाहेब पाटलांनी 4,000 कोटी रुपये या मतदार क्षेत्रातल्या जनतेकरता आणले, त्यांच्या सेवेकरता. नाही तर दुसरा कोणी असता तर गायब झाले असते. तुम्हाला चांगला नेता मिळाला. नाही तर एका शायराने सांगितलं होतं तसं होतं, इधर गधे उधर गधे सब तरफ गधे ही गधे, अच्छे घोड़ों को नहीं है घास और गधे खा रहे च्यवनप्राश. तुम्ही चांगले माणसं निवडा तर ठीक आहे, नाही तर जातीयवाद सांप्रदायिकतेचं विष पेरून माणसामध्ये भांडणं लावून विषमतेचं राजकारण करून भ्रष्टाचार जर चालू राहणार असेल तर सर्वसामान्य माणसाची प्रगती आणि विकास होऊ शकत नाही. मला अतिशय आनंद आहे की मी रस्ते महामार्गाचा मंत्री म्हणून खूप कामं केली. खरं म्हणजे या सगळ्या कामावर मला बोलायची काही गरज नाही आहे. पण आज या ठिकाणी तुम्ही जाता तुम्हालाच बघायला मिळतात की रस्ते कसे झालेले आहेत. मी बंगलोरपासून तर पुण्यापर्यंत मोठा रस्ता बांधायला घेतलेला आहे 50,000 कोटी रुपयाचा, आणि तो तुमच्या गावाच्या जवळून जाणार आहे. या रस्त्यामुळे या भागात लॉजिस्टिक पार्क उद्योग येतील आणि या कामामध्ये मला विश्वास आहे की नक्कीच या भागात नवीन रोजगार पण मिळेल. याचबरोबर आपल्या भागामध्ये 4 लेनिंग ऑफ बेलगावी बॉर्डर महाराष्ट्रापर्यंतची बेलगावी, हटरगी, संकेश्वर, निपाणी और कोगनोली 78 किलोमीटरचं 543 कोटीचं काम पूर्ण झालं. गोवा से खानापूर 4 लेनिंग ऑफ बेलगावी खानापूर सेक्शन NH4A 1100 कोटी 30 किलोमीटर हे पण पूर्ण झालं. 6 लेनिंग फ्रॉम बेलगावी टू संकेश्वर होंगा, हॉल, भावी, बतामुरी, सुत्ताघाटी, बैराखाना, होली, थानटतरगी, हैबल और गोटूर 41 किलोमीटर 1500 कोटी रुपयाचं काम सुरू आहे. 6 लेन फ्रॉम संकलेश्वर टू महाराष्ट्र बॉर्डर कांगला, तावंडी, निपाणी, यनमारणी, सोळलंगा, कोगनोली 38 किलोमीटर 1400 कोटी रुपये. त्याचबरोबर निपाणी चिकोडी 24 किलोमीटर रस्ता 1900 कोटी रुपयाचं रुंदीकरण, ही सगळी कामं मंजूर झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या भागाचा नक्की विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर वाइडनिंग सुरू आहे. अंकली, शिरुगुप्पी, अंकली, तिकोटा, होनवाड, अथनी, कागवाड, चिकोडी आणि गोटूर 10 किलोमीटर 1100 कोटी रुपये. वाइडनिंग ऑफ 4 लेन फ्रॉम मुरगुंडी टू चिकोडी, विजयपुरा, मुरगुंडी, मंगसुली, लोकूर, कागवाड, अंकली, चिकोडी, गोटूर, संकेश्वर या सगळ्या गावात चांगले रस्ते होणार आहेत. आणि मला विश्वास आहे की बंगलोर ते पुणे जाणारा हायवे या भागामध्ये नवीन उद्योग येतील, नवीन लॉजिस्टिक पार्क येतील. साखर कारखाने तर आहेच, पण त्याचबरोबर या भागाचा विकास होईल आणि या भागातल्या तरुण माणसाच्या मुलाच्या हाताला काम मिळेल असा मला विश्वास आहे. शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, गावातल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. त्यामुळे काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे विकासाची कामं सुरू आहेत. हा देश सुखी, समृद्ध आणि संपन्न आणि शक्तिशाली झाला पाहिजे. जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सच्या आधारावर कोणी माणूस मोठा होत नाही, तर माणूस हा त्याच्या गुणांनी आणि कार्याने मोठा होतो, याच्यावर भारतीय जनता पार्टीचा विश्वास आहे. समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता, सांप्रदायिकता नष्ट करून समता आणि ममतेच्या आधारावर हे राष्ट्र उभं झालं पाहिजे. प्रगती आणि विकासामध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आलं पाहिजे. हीच भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे. पंडित दीनदयाल उपाध्यायांनी सांगितलेलं आहे
की समाजातला तळागाळातला जो शोषित पीडित माणूस आहे, जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणा करता आम्ही समर्पित आहोत. ज्या दिवशी त्या व्यक्तीला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्याच दिवशी आमचं कार्य पूर्ण झालं असं आम्ही समजू. हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन आमचं उद्दिष्ट आहे. आणि हे जर पूर्ण करायचं असेल तर सुशासन आलं पाहिजे, गुड गव्हर्नन्स आला पाहिजे, प्रामाणिकपणे कामं झाली पाहिजे. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केलेली आहे. तुमच्या भागात अनेक कॉन्ट्रॅक्टर काम करत आहेत. त्यांना कोणालाही विचारून घ्या की कोण्याही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट घेण्याकरता कधी मला भेटण्याची गरज पडली नाही. भ्रष्टाचार मुक्त, क्वालिटी युक्त उत्तम रोड बनवले पाहिजे, कारण हे देशाची संपत्ती आहे. याचे मालक तुम्ही आहात, ही तुम्ही याचे मालक आहात. आम्ही केवळ विश्वस्त आहोत, हीच आमची भूमिका आहे. कर्नाटक राज्यामध्ये अनेक चांगल्या प्रकारचा विकास कर्नाटकच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेला आहे. आणि म्हणून आजपर्यंत तुम्ही जे बघितलं तो विकास म्हणजे ही केवळ सुरुवात आहे. अभी तो असली फिल्म शुरू होना बाकी है. तुम्ही जर ताकद दिली, तुम्ही जर शक्ती दिली तर मोठ्या प्रमाणावर या भागाचं भविष्य आणि चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करण्याकरता आलो आहे की आपल्या सगळ्यांमध्ये लोकप्रिय असणारे श्रीमंत बाळासाहेब पाटील यांच्या कमळाच्या फुलाची बटन दाबा, त्यांना प्रचंड मताने विजयी करा. असा करंट लागेल की बाकीचे सगळे उमेदवार आपल्या खुर्चीतून 6 इंच वरती उडल्याशिवाय राहणार नाही. तो करंट तुम्ही लावावा, भारतीय जनता पार्टीला विजयी करावं आणि श्रीमंत बाळासाहेब पाटलांना आपल्या सेवेची संधी द्यावी म्हणून विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. माझ्याबरोबर जोरात बोला, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार. सन्मान श्री नितीन गडकरी साहेब गे.